नमस्कार मित्रांनो, मी अंकुश नेताम। तर आज तुमच्यासाठी घेऊन चाललो आहे गडचिरोली जिल्ह्यातील खूप सुंदर अशा एटापल्ली तालुक्यामध्ये। तर आपण भेटूया आज एटापल्ली तालुक्यात, की खूप सुंदर असा आपल्या गडचिरोली जिल्ह्यातला एक सुंदर असा तालुका आहे एटापल्ली। तर भेटूया आपण एटापल्ली तालुक्यात। जातांचा आपल्याला प्रवास दाखवतो मित्रांनो। तर चला भेटूया एटापल्ली तालुक्यात। आपण आता रेगडीला पोहोचू काही वेळात। रेगडीचा डॅम पण तुम्हाला दाखवणार आहोत। या माध्यमातून आपण आता थोड्याच वेळात रेगडीला पोहोचत आहोत आणि रेगडीचा डॅम पण पाहू। त्याच्यानंतर मग आपण निघतोय एटापल्लीला। रेगडीला पोहोचलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आपण डॅमकडे पण जाऊ। या रोडनी इकडे कसनसूर जातो आणि शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पण या ठिकाणी आहे। थोड्याच वेळात आपण आता डॅमकडे चाललेलो आहोत। तर आपण आता पोहोचलेलो आहोत रेगडी डॅमवरती। हे बघा रेगडी डॅम तुम्हाला दाखवत आहे। सध्या पावसाचा मोसम चालू आहे, पण पाऊस काय आलेला नाही, तर एवढंच पाणी आहे तळ्यामध्ये। खूप सुंदर रेगडी डॅम। रेगडी डॅम बघताना ह्याच्यासमोर आता आपण चाललो एटापल्लीला। तुम्हाला एटापल्लीला जाता जाताना आम्ही रेगडीवरून चाललो, म्हणून तुम्हाला आज रेगडीचा डॅम पण दाखवतो या माध्यमातून। तर चला भेटूया एटापल्ली। तर शेवटी आपण पोहोचलेलो आहोत इथं एटापल्लीला। एटापल्लीचं चौक। सध्या आपल्याला जायचं आहे एटापल्ली सिटीमध्ये। लेट्स हा सूरजागर प्रकल्पाची गाडी येत आहे, गेली। एटापल्ली खूप डेव्हलप एरिया असल्यामुळे आणि सध्या सूरजागरचा माहोल चालू आहे इकडे। वा खूप सुंदर। गाव विकत आहे। सूरजागर प्रकल्प पुढे आपल्या एटापल्लीला खूप स्कोप आलेला आहे। अडीच ते पावणे 3च्या तासानंतर आपण आज एटापल्लीला पोहोचलेलो आहोत। ही एटापल्ली तहसील खूप सुंदर आणि खरंच सूरजागर प्रकल्पामुळे एटापल्लीला खूप रौनक आलेली आहे। आपण दुसऱ्या ब्लॉकमध्ये तुम्हाला सूरजागर दाखवू। सध्या तर आपलं ब्लॉकिंग एटापल्लीपर्यंतच होतं आणि ह्या एटापल्ली बघा। बस पण आलेली आहे इकडे। या ब्लॉकच्या माध्यमातून तुम्हाला आमच्या गडचिरोली जिल्ह्यातील खूप सुंदर असं असलेला एटापल्ली तालुका दाखवलेला मित्रांनो। आणि या ब्लॉकच्या माध्यमातून म्हणजे एटापल्ली तालुक्यातील खूप असे वैशिष्ट्य आहेत, जसे की सूरजागर प्रकल्प आहे, ते पण आपण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये दाखवू आणि खरंच सूरजागर प्रकल्पापर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ। तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।